पुणे तालुक्यातली बातमी दौंडमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया एका महिलेच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना आहे। आरोग्य विभागाकडून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कार्यक्रमाच्या नावाखाली महिलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे असा गंभीर आरोप होतोय। शासकीय आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने रुग्णांच्या जीवाशी खेळतात याचाच दाखला देणारे हे प्रकरण पुण्यातनं समोर आलं। भोर येथील एका विवाहित महिलेचा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर अतिरक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली। रंजना केसकरांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली। अतिघाईत झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पोटात रक्तस्राव होऊन महिलेचा मृत्यू झाला असा आरोप होतोय। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी तर पुणे जिल्ह्यात एकही सर्जन नसल्याचा गंभीर आरोप करत साताऱ्याहून आलेल्या केवळ एका सर्जनने टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात 97 सर्जरी केल्या आणि याला आरोग्य यंत्रणा जबाबदार आहे असा आरोप केलाय। इथं रंजना केसकर नावाच्या एका 22 वर्षीय तरुणीचा बळी या महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं घेतलाय। या महाराष्ट्राच्या जे काही आरोग्याची काही सिस्टीम आहे, व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेने तिचा बळी घेतलेला आहे। अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये नसबंदीच्या शस्त्रक्रिया करण्याचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी पुणे जिल्ह्याला एक सर्जन भेटत नाही आणि तो सर्जन साताऱ्याहून त्यांना मागवावा लागतो। रंजना केसकर नावाच्या एका मेंढपाळाच्या लेकीचा मृत्यू त्या डॉक्टरांच्या हातून झालेला आहे। महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याचा सत्कार करावा का यांना काय करावं हा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पडलो आहे। या रंजना केसकरचा जो बळी गेलाय, या बळीची जबाबदारी घेणार कोण? या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घेणार का या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री घेणार? या पुणे जिल्ह्यामध्ये एक सर्जन भेटत नसेल आणि विक्रमी शस्त्रक्रिया केल्या जात असतील तर गोरगरिबाच्या, सर्वसामान्यांच्या, मेंढपाळांच्या, लेकीबाळींच्या जीवाची किंमत या सरकारला आहे का? एका बाजूला आरोग्य खात्यावर आम्ही हजारो कोटी रुपये खर्च करतोय, अशा शेखी मिरवणारे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दुसऱ्या बाजूला एका मेंढपाळाच्या मुलीचा मृत्यू झालाय, याची जबाबदारी कोण घेणार? आणि ही जर जबाबदारी आम्ही येत्या काही दिवसामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न मांडू, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ आणि या रंजना केसकर यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू। दरम्यान लक्ष्मण हाकेंनी केलेल्या आरोपांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडली। शस्त्रक्रियेदरम्यान रंजना केसकरांचं बीपी लो होतं, त्यानंतर उपचारासाठी ससून रुग्णालयात त्यांना हलवण्यात आलं, तिथे मृत्यू झाला असं स्पष्टीकरण डॉक्टरांनी दिलं। दिवशी 19 शस्त्रक्रिया पार पडल्या, परंतु त्यातील एका लाभार्थ्याला शस्त्रक्रियेनंतर BP कमी होण्याचा त्रास सुरू झाला। तातडीने ICUची गरज असल्यामुळे जवळच्या खाजगी दवाखान्यातील ICUमध्ये हलवले, परंतु तिथे तिची प्रकृती जास्त खालावल्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर घ्यावं लागले। ससूनमध्ये दाखल केल्यावर तिला ब्रॉड डेड म्हणून डिक्लेअर करण्यात आले। तर आम्ही आमच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत लाभार्थ्याला वाचवण्यासाठी, परंतु त्याला यश आलेले नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।